एकेकाळी आशिया खंडात अग्रस्थानी असणाऱ्या पण सध्या आर्थिक अडचणीचा सामना करणाऱ्या कोल्हापुरातील शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी होणार आहे। शेतकरी संघात सर्व पक्षीयांची सत्ता आहे। सत्ता वाटपाच्या फॉर्म्युलानुसार यावेळी अध्यक्षपदाची संधी भाजपला मिळणार आहे। अध्यक्षपदासाठी अजितसिंह मोहिते आणि दत्तात्रय राणे यांची नावं चर्चेमध्ये आहेत। नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी मोहिते यांच्या नावाला ग्रीन सिग्नल दिल्याचं समजतंय। त्यामुळे बुधवारच्या निवडीकडे सहकार क्षेत्राचं लक्ष लागलंय। शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी नेत्यांच्या आदेशानंतर राजीनामा दिला। रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी बुधवारी निवड प्रक्रिया होणार आहे। शेतकरी संघात सध्या सर्वपक्षीय सत्ता आहे। सत्ता वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार यावेळी भाजपला अध्यक्षपदाची संधी मिळणार आहे। अध्यक्षपदासाठी अजितसिंह मोहिते आणि दत्तात्रय राणे यांची नावं आघाडीवर आहेत। राणे हे भूदरगड तालुक्यातील राणेवाडीचे रहिवासी असून ते भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत, तर अजितसिंह मोहिते यांच्या कुटुंबियांचं शेतकरी संघाच्या जडणघडणीत मोठं योगदान आहे। राणे यांना अध्यक्ष करावं यासाठी कोल्हापुरातील एका ज्येष्ठ नगरसेवकांनी फिल्डिंग लावली आहे, तर अजितसिंह मोहिते यांच्या नावाला नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी संमती दिल्याचं समजतंय। अजूनही शेतकरी संघासमोर अनेक अडचणींचा डोंगर आहे। संघाची विविध ठिकाणी 59 विक्री सेंटर आहेत, त्यापैकी सध्याच्या घडीला 42 शाखा नफ्यात आहेत। संपलेल्या आर्थिक वर्षात शेतकरी संघाला सुमारे 65 लाखाचा नफा झालाय, पण अजूनही संघाचा संचित तोटा 4 कोटींवर आहे। आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी संघाला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी काही कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे। मिश्र खत आणि मिरची पूड उत्पादन वाढवण्याची गरज आहे। मसाले, मिरची पूड यांच्या निर्यातीसाठी प्रयत्न झाले पाहिजेत। याशिवाय ई-कॉमर्स सारख्या सुविधांचा उपयोग करून व्यवसाय वाढवण्याची संधी आहे। या सर्व बाबींचा विचार करून शेतकरी संघाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी भाजपचे नेते अध्यक्षपदाची संधी कुणाला देणार याकडे सहकार क्षेत्राचं लक्ष लागलंय।